नमस्कार मंडळी, पवार परिवार ब्लॉगच्या नवीन भागात तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज आम्ही आलो आहोत आमच्या शेतावरील रानामधल्या घरामध्ये आणि आज आहे आमची चुलीवरच्या चिकनची पार्टी। आता हे चिकन कसं बनतंय आणि ही चूल कशी मांडली जाते हे आपण बघूया शेतामध्ये जाऊन। कारण हे चूल जी आहे ना ही ना मला मांडता येत ना माधुरीला, हे मांडण्यासाठी आमची मावशी येते, ती आम्हाला हेल्प करणार आहे। तर भेटूया शेतावरच्या घरात। खूप प्रयत्न चाललेत चूल पेटवण्याचे माधुरीचे, पण पेटत नाहीये। तुम्ही बघू शकता सांगितल्याप्रमाणे आपण चिकन साफ करायचं काम चालू इकडे। झाल्यानंतर चुलीवर ठेवण्यात येईल। बहुतेक पेटली आहे। माधुरी आज असिस्टंटच्या भूमिकेत आहे। तर बघ त्याच्यावर तो छोटा पडेल असं वाटतंय, डोळ्यातनं अक्षरशः पाणी येतंय धुरामुळे। तर तेल टाकलंय, थोडंसं कांदा टाकलाय। कांदा तेल टाकून थोडंसं छान परतून घ्यायचंय। मसाला इथे लाईटचा प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे मसाला घरूनच बनवून आणलाय। आपलं रानामध्ये घर आहे, शेड आहे, म्हणजे एक थोडंसं थोडक्यात तुम्ही बघू शकता। बघा आत्ताच काढलेला आहे घेवडा। आपलं हे एक्झॉस्टचं काम करतोय। हा फॅन थोडा उलटा लावलाय, धूर खूप झाला तुम्ही बघू शकता। त्यात घरूनच तयार करून आणलेला पण एक वाटण टाकलेलं आहे, 1 चमचा वाटण। काय झालं, तुझे डोळे झोमतायत तर बाहेर जा ना, इकडे धूर होणारच बाळा। बघा श्रीला आत थांबून सगळं बघायचं सुद्धा आणि डोळे पण झोमायला नको आहेत। गेला शेतात, मसाला भाजायचं काम चालू आहे। आता सहन होत नाही तरी याला मदत करायची, सहन तर होत नाहीये। कुठे चालला? हे आपलं चिकन सगळं क्लीन करून त्याला हळद मीठ लावून ठेवलेलं आहे मावशींनी। याच्यात काय बनवणार आहे, सुकं की पातळ? हा, याच्यात आता आपण चिकनचं पातळ कालवण बनवणार आहोत। कांदा नीट परतल्यानंतर आता यात हळद मीठ लावून ठेवलेलं चिकन टाकलेलं आहे। बघा माधुरी कशी ऑब्झर्व करते सगळं। खूपच दूर होतो, इथे उभं राहणंच कठीण झालेलं आहे। अश्रू अनावर झालेत माधुरीचे। ते म्हणतात ना, आधी हाताला चटके मग मिळते भाकर, तसं आहे। आधी डोळ्यातनं धूर निघाला तरच चुलीचं जेवण छान लागतं। धूर डोळ्यांनी सहन करावं लागतं। त्यात पाणी टाकलं, आता पाणी पहिलं गरम केलं तिकडे। आता याच्यावर आपण झाकण ठेवणार आणि छान शिजवून घेणार। हे काय टाकते? कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि हे घरून वाटण बनवून आणलेलं आपण, कांदा खोबरं वगैरे त्याचं, आलं लसूणचं, ते आधी टाकलं। हे काय गरम मसाला, थोडा गरम मसाला। तुझी पद्धत आहे का सेम अशीच की वेगळी आहे? अशीच आहे ना। चव बघ किती वेगळी असेल आता। हा, चुलीवरची चव वेगळी, ही खरी गोष्ट आहे।
सगळं चिकन आता टाकून घेतलं त्याच्यामध्ये. आता हे पण शिजायला ठेवलं. याच्यावर झाकणावर पाणी ओतून ठेवलं आहे आपण. जो तांबडा रस्सा आहे आपला तो अर्धा शिजला असेल. जो कुठे गेला, हां, जो हा आहे आणि जो छोटा टोप आहे त्याला थोडी 20 मिनटं जातील. तर आपण भेटूया 20 मिनटानंतर. धुरामुळे माधुरीचे नाक व्हायला लागले, माझे डोळे व्हायला लागलेत. खूपच म्हणजे कठीण काम आहे चुलीवर जेवण बनवणं म्हणजे. तरी मावशी आहेत सपोर्टला म्हणून सगळं चाललं आहे. मावशीच करतात, सपोर्ट नाही. सपोर्ट फक्त आम्ही थोडा. हां बरोबर, सपोर्टरच्या भूमिकेत आम्ही आहोत म्हणून ते बरं आहे. त्याला भेटूया थोड्या वेळानंतर. आतमध्ये आता ते शिजतंय चिकन आपलं, सुकं आणि पातळ, म्हणजे रस्सावाला चिकन आणि सुकं चिकन मसालावाला. तर बघूया कसं बनतंय, पुढची प्रोसेस काय असेल ते. पुन्हा एकदा टेस्टिंग झालं. शिजलंय. चला आता शिजलंय. आता मसाला भाजून आपल्याला परत याच्यात टाकायचं आहे ग्रेव्हीसाठी. मोठ्या टोपामध्ये उतरवून ठेवतो खाली. आता तर हे आपलं शिजून झालेलं आहे. आणि आता इकडे मसाला भाजण्यासाठी आपण ठेवलेली आहे छोटीशी कढई. त्यासाठी सुद्धा विटा ॲडजस्ट करण्यात आलेल्या आहेत. आधी मोठ्या टोपासाठी चूल जरा मोठी मांडण्यात आली होती. मसाला घेतलेला आहे आपण संपूर्णपणे कढईमध्ये आणि तो तेलामध्ये छान असा आता भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून चिकनची चव एकदम छान येईल. आता हे पण सुकं चिकन शिजायला झालं आहे. तुम्ही जाळ बघू शकता कसं एकदम लाल भडक झालाय सगळा जाळ. माधुरी छान बघते इथे. खरं तर हे प्रदीप दादा आज चिकन बनवणार होते, पण आज यांचा उपवास आहे त्याच्यामुळे हे सपोर्टिंग रोलमध्ये आलेले आहेत आणि चिकन आज मावशी बनवतात. आता यांच्याही डोळ्यात खूप पाणी साचलंय, नाक वाहतंय, पाणी साचतंय. कसं वाटतं? आता हे जर मला सगळं व्हिडिओ काढायचा नसता ना तर मी इकडे थांबलोच नसतो. आवाज पण बदललाय, डोळ्यातनं पण पाणी वाहतंय, नाकात पण पाणी वाहतंय. तुम्हालाच खायचं होतं ना चुलीवरचं जेवण. हां, खूप डिफिकल्ट आहे, खूप डिफिकल्ट आहे. पण काय बोलतात ते कष्ट केल्यानंतर जी टेस्ट मिळणार आहे. पण आता वासही घमघमाट खूप छान आलाय. हां, मग याचं स्मेल एकदम एक नंबर आहे. जसं त्याच्यावरचं झाकण बाजूला काढलं, अप्रतिम, म्हणजे असं सुंदर असं काय सांगू, म्हणजे मला शब्द नाही सापडत आहे. खूप सुंदर असा वास आलेला आहे. बघा यांच्याही जिभेवरचं पाणी काही थांबत नाहीये. बघू शकता मसाला भाजून झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत तिखट. हे बरोबर आहे तिखट की जास्त नाही होणार ना? बरोबर आहे. ठीक आहे. आपण किती माणसं आहोत अंदाजे? 10-12 माणसांसाठी एवढं ठीक आहे ना? तर आज आपण आणलंय 3 किलो चिकन. 10 ते 12 माणसं आपण खाणार आहोत. बघू शकता तुम्ही 10 ते 12 माणसांसाठी चिकन बनतंय आणि 3 किलो आहे अंदाजे नाही 3 किलोच आहे चिकन. आता याच्यातलं आळणी जी आहे ते आपण काढणार आहोत. हे काय आहे? गरम मसाला. हां, आता सुक्यामध्ये सुद्धा आपण गरम मसाला टाकला तसा या मसाल्यात आपण गरम मसाला टाकतोय. म्हणजे घरी जे बनवून आणलेला घरून आपण मसाला, आलं लसूण कांदा खोबरं त्याचा. हां, हे बघा हिने गॅसचं स्पीड कमी केलं आहे माधुरीने. जमतंय? व्हेरी गुड. बघू शकता याच्यात आता आपला चिकनचा स्टॉक तयार झालेला आहे. लहान मुलांसाठी, आता आपल्यासोबत लहान मुलं सुद्धा आहेत, लहान मुलांसाठी आपण आळणी काढून ठेवतोय. त्यांना तिखट चालत नाही जास्त. आत्ताच पाणी सुटलं तोंडाला, वास एकदम. सूप आता मी टेस्ट करणार आहे, याची टेस्ट कशी येते.
तुम्ही बघू शकता श्रील कसा मातीत मस्त मजा करतोय. बघा गुहा बनवली आहे त्याने. कुठे गुहा दाखव. हा छान आहे रे तुझी गुहा. कोणासाठी बनवली पण? अरे वा. श्रील ए श्रील गंमत बघ ना काय बनवलंय तुझ्यासाठी. हे बघ हे खाऊन बघ कसं आहे सांग मंडळींना. मंडळी कशी आहेत? छान आहे ना. सूप द्या सूप. सूप पिऊन बघतो का? थोडस प्यायचं. माती मातीचा हात आहे. मी टेम्प्ट होतोय ना एवढा की थांबू शकत नाहीये. आता श्रीलने टेस्ट बघून झाली. आता मी सांगतो कशी टेस्ट आहे ते. खरंच छान आहे. खूप छान आहे. म्हणजे सेम प्रोसेसने आम्ही घरी बनवतो पण घरी सुद्धा असं होत नाही कारण तो चुलीचा एक फ्लेवर असतो ना तो फ्लेवर एकदम असा बाहेर आलेला आहे. खूपच छान झालं. आता मसालेवालं कसं होतंय सुकं आणि ग्रेव्ही त्याच्याकडे माझं लक्ष आहे. भेटूच जेवताना. मसाला पण आपला भाजून होत आलाय. ग्रेव्ही बनवण्यासाठी जो आपण वापरणार आहोत जाळ बघू शकता तुम्ही. आपल्या गॅसचा स्पीड किती असतो आणि हा स्पीड कसा असतो बघा. आपला सुका मसाला आता आपण टाकतोय ग्रेव्हीमध्ये. ही आपली ग्रेव्ही झालेली आता. कलर बघू शकता. हा 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 काय कलर आलाय ना माधुरी. खूप छान असं तर्री आली एकदम. छान भाकरी कुस्करून खायला मजा येईल. चिकन सुक्का सुद्धा आपलं ऑलमोस्ट झालेलं आहे. झालंय ना. मज्जा येते का? हा आणखी वर. आवडतं. भीती वाटते का? नक्की. बघा आता जेवण आपण बाहेर घेऊन चाललोय. बनवलं इकडे आपण या शेडमध्ये. चूल विजते म्हणून आत बनवलेलं. आता आपण इकडे छान असं झाडाखाली बसून जेवणार आहोत. हा आम्ही शेतावर आलोय जेवायला. आता शेतावर आम्ही मस्त बसून जेवणार झाडाखाली. या तुम्ही पण जेवायला. बाय बाय. ग्रेव्ही आणि सुकं दोन्ही आलेलं आहे आपल्याकडे. बघा श्रील कसा मस्त बसलाय. तुम्ही बघू शकता आता रानातलं आपलं छानसं जेवण सजलेलं आहे ताट. आता जेवतो आणि तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो. खूप छान आहे. खूप गरम आहे. ग्रेव्ही खूप छान झाली आहे आणि सुकं पण मस्त झालंय. श्रील काय हवंय? हे करा. चांगलं लागतंय का? झणझणीत झालाय. सगळ्यांचं जेवण झालेलं आहे पण माधुरी अजून लागलेलीच आहे. जबाबदारी मोठी आहे बाबा. जेवण छानच झाले त्यामुळे उठावंच वाटते ना. माझा पण हात तसाच आहे. सेकंड राऊंडचा विचार चालू आहे. श्रील ते बघ मंडळी काय बोलतो. तुझं काय म्हणणं आहे? श्रील झाडावर चढायचा प्रयत्न करतोय. खुर्चीवरनं झाडावर. आणि श्रीलचं गाणं कुठलं होतं? श्रील काका
मोठ्याने नीट स्पष्ट नीट बोल. नीट बोल. खुर्ची पाहिजे होती, त्यामुळे काकांना त्यांनी रिक्वेस्ट केली माझ्या दादाला, काका मला थोडा वेळ खुर्ची द्या. म्हणजे याचा राजकीय काही हेतू नाहीये, लक्षात घ्या. बरोबर ना मंडळी? आता चुलीवरची कोंबडी आमच्या एकदम अंगावर आलेली आहे. आमची ही रानातली मजा मस्ती तुम्ही इथपर्यंत पाहिली, आमचा व्हिडिओ एन्जॉय केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता आमचा हा व्हिडिओ म्हणजे पार्ट 1 आम्ही इथेच संपवतो आहे आणि याचा पार्ट 2 म्हणजे व्लॉगचा नंबर दुसराच असेल, पण रानातली फळझाडांची फुलझाडांची माहिती आम्ही तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये देऊ. तोपर्यंत टाटा बाय बाय. आमचे व्हिडिओ असेच बघत राहा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, भरभरून सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बघत राहा पवार परिवार व्लॉग्स.